आम्ही आज फिरायला गेलो होतो आणि रियाशी आम्ही गेलो तर आलो KFCच्या शेजारी गेली थोडीशी खरेदी केली आणि कचोरी आणि दहीवडा खाल्ला इथं आणि इथं KFCमध्ये आलो. रियाशला नॉनव्हेज खायचं होतं आणि आम्हाला बर्गर. रियांची रिॲक्शन बघा कशी चिडवतो मला तो. भूक लागली होती सकाळी तरीसुद्धा वरण भात आमरस बटाट्याची भाजी पुरी केली होती. ही मुलगी चिडवली तिला, ती रडत होती अगोदर. मग तिला आम्ही थोडं खेळवलं, तिचं पण थोडं मी शूट केलं. मग म्हणतो बाई बाई भैया भैया करून होती. आली नाही जवळ, तुम्हाला दाखवत काय काय घेतलं ते. मस्त मजा केली. आज दिवसभर आम्ही KFCमध्ये थोडं खरेदी म्हणजे खाल्लं थोडंसं. 4 का 5 असं निघालं होतं आम्ही घरून. ऑर्डर दिली आणि बसलो होतो. KFC पुण्यातलं KFC. काय ऑर्डर बघा काय काय घेतलं, कारण नॉनव्हेज आज खायचं नव्हतं. आज हे होतं ना अक्षय तृतीया होतं ना, याला सुट्टी होती. बघा कोकोकोला घेतला आणि यांचं नॉनव्हेजचं घेतलं. एक खापे म्हणून थोडंसं बर्गर घेतला. मी बसत होतो खात गप्पा मारत बसत होतो. मग तिथून आम्ही मग मिठाईच्या दुकानात गेलो होतो आणि तिथून मग बरंच चालायचं होतं. जुडोमध्ये गेलो होतो आम्ही. तिथून चालायला खूप वेळ लागला होता आणि गप्पा मारत होतो. थोडं गप्पा मारत आणि नंतर मग आम्ही थोडंसं मी शूट केलं इथलं आणि नंतर मग मिठाईवाल्याच्या दुकानात पण थोडं शूट केलं. मीच आहे, मी तुम्हाला दाखवायसाठी व्हिडिओ पाहिला होता. खूप छान आहे हे दुकान. जुडोच्या शेजारी नाही, KFCच्या शेजारीचे. नंतर मग जुडोमध्ये आलो. खूप मोठं चालायला लागलं आम्हाला खालून. मी थोडं शूट केलं, मला म्हणलं थोडं शूट करा. मग एक T-शर्ट घेतला मला ते ह्याच्यासाठी योगासाठी आणि रियांशला पण एक T-शर्ट घेतला आणि थोडंसं कानातलं घेतले 2-3 प्रकारचे. स्वस्त मिळालं 99 रुपयाचे कानातले भेटले. मी तुम्हाला दाखवते मी कानातले कसले घेतले ते. आणि हे बघा ड्रेस पण खूप छान आहे आणि स्वस्त आहे, जास्त महाग नव्हते. पहिल्यांदाच आली मी, मला माहीत नव्हतं इतकं स्वस्त असतं म्हणून. मग याच्यानं ते बॅगमध्ये कपडे भरले आम्ही जे जे घेतलं ते थोडंसं आणि मग लाईनीला उभं राहिलो, कारण ते खूप गर्दी होती ना आज सुट्ट्या होतं सगळ्यांना. त्यामुळे हे बघा शूट केलेलं, शूट करून दिलं त्यांनी, असं काही नाही. पण मी तुम्हाला असं दाखवते खालचं. लहान मुलाचे कपडे खूप सुंदर होते. ते ड्रेस वगैरे म्हणजे जास्त हे नव्हतं, किंमत नव्हती, कमीच किंमत होते. असे 500 असेपर्यंत होते. 499 199चे मी कानातले जवळजवळ 7-8 आणले, तुम्हाला मी दाखवते. आणि एक T-शर्ट आणला योगासाठी. आता परत माहीत झालं आता कुठे आहे ते, नंतरच्या वेळेस मग कपडे वगैरे घेता येईल. रियांशला पण एक T-शर्ट घेतला हाफ. आणि इथं बघा लहान मुलांचे पण कपडे भरपूर आहेत, छान छान कपडे आहेत, आवडले मला. बॅगा पण आहे, परत लिपस्टिक, तुमचं स्प्रे वगैरे, परत चप्पल, कानातले, गळ्यातले, छान आहे. एकदा भेट घ्या. मला वाटतं जुडोमध्ये खूप महाग भेटतं, पण नाही, महाग नाही भेटत, चांगला भाव आहे. मग आम्ही बाहेर रिक्षा उभीच होती तिथं, रिक्षा थांबवली आणि मग आम्ही रिक्षाने मुकाई चौकपर्यंत आमच्या घरी आलो केटाऊनला. आजचा असं छान दिवस गेला, मस्त दिवस गेला. तुम्हाला दाखवते बाहेरचा लूक कसा येतो. खूप गर्दी आणि हवे आहे ना इथं, हवे लाईटामुळे खूप गर्दी पण होती आणि रिक्षा पण लवकर मिळत नव्हती. तिथे एक रिक्षा होती, मग आम्ही त्याला थांबवलं आणि मग त्याने आणलं, हवेमधूनच आणलं. खूप गर्दी होती, पुढे जायला जागाच नव्हती आम्हाला. थोडं शूट केलं बघा तुम्हाला दाखवते मी गर्दी किती होते ते. रिक्षाने परत रिक्षा उलटी फिरवली आणि मग आम्ही आलो मुंबई चौकवरून केटाऊनमध्ये. आजचा दिवस एकदम अविस्मरणीय झाला, मस्त. वाटलंच नव्हतं आम्ही असं जाऊन खरेदी करणार,
KFCमध्ये जाणार. KFCमध्ये नॉनव्हेज पण भेटतं आणि व्हेज पण भेटतं, सगळं भेटतं. बर्गरचे प्रकार पण भरपूर भेटतात. खूप मजा आली. चला परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला मी भेटेलच. आवडलं तर शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करत जाईल. बरं झालं 2-3 दिवस झाले ना व्हिडिओ मी टाकलीच नव्हती. आज बाहेर गेल्यामुळं मी व्हिडिओ काढले. हे बघा रस्त्याने कसा, रस्ता पण इतके खड्डे आहेत ना, रिक्षात बसताना पण भीती वाटते, पडतो का काय खड्डे. चला भेटू आपण परत नवीन व्हिडिओमध्ये. बाय.